मंत्री बोलतात। आपल्याला कल्पना आहे की प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी किसान सन्मान योजना सुरू केली आणि आमच्या शेतकऱ्यांना 6,000 रुपये हे मोदीजींच्या वतीनं देण्यात येतात। महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सरकारने देखील नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आणि या योजनेत आम्ही निर्णय घेतला की केंद्र सरकारच्या 6,000 रुपयांसोबत महाराष्ट्र सरकार देखील त्याच लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना 6,000 रुपये देईल, म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एकूण 12,000 रुपये त्या ठिकाणी मिळतील। आपल्याला कल्पना आहे की या संदर्भात दर 4 महिन्यांनी आपण 2,000 रुपये त्या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये देतो, 2,000 केंद्र सरकार देते, असं 3 हप्त्यांमध्ये आपण हे पैसे देत असतो। नुकताच प्रधानमंत्री महोदयांनी 20वा हप्ता या योजनेचा त्या ठिकाणी दिला आणि त्याच अनुषंगाने आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8व्या हप्त्याबद्दलची अतिशय महत्त्वाची बातमी आलेली आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राज्य सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एका क्लिकवर हा निधी शेतकऱ्यांना दिला जाणार असल्याची अतिशय महत्त्वाची बातमी दिली। महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांसाठी ही अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी ठरली आहे। पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात आता डायरेक्ट जमा होणार असल्याची बातमी सरकारकडून देण्यात आली आहे। आता हे पैसे 2 दिवसांपूर्वीच वाटप होणार होते, पण राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे निधीची कमतरता होती। या दोन्ही सरकारकडे निधी नव्हता, त्यामुळे या दोन्ही हप्त्यांचं वाटप थांबलेलं होतं। मात्र काल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याला मंजुरी दिली। त्यांनी एका सभेदरम्यान सांगितलं की पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आता तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करायला सुरुवात झालेली आहे, ज्यामुळे राज्यातील तब्बल 52 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत। त्यासोबतच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याला मंजुरी दिली। त्यामुळे आता आपल्या महाराष्ट्रातील 52 लाख लाभार्थ्यांच्या खात्यात दोन्ही हप्त्यांचे पैसे जमा करण्यात येणार आहे। या दोन्ही योजनांचा लाभ आपल्या महाराष्ट्रातील 52 लाख शेतकऱ्यांना भेटणार आहे। या निर्णयानंतर शेतकऱ्यांमध्ये अक्षरशः आनंदाचं वातावरण पसरलं। अनेक शेतकरी उत्साहाने आनंद साजरा करत आहेत, कारण सरकारकडून अतिशय मोठा दिलासा मिळाल्याचं त्यांनी अनुभवलं आहे। म्हणून शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि केंद्र सरकारकडून म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता एकत्रितपणे मिळून जवळपास 4,000 रुपये आजपासूनच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे पैसे सुद्धा जमा झालेले आहेत। सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात परतीच्या पावसामुळे झालेलं नुकसान, त्याचबरोबर 2022 ते 2024 दरम्यान अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे प्रभावित झालेल्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम पुढील 2 ते 3 दिवसात जमा होणार आहे। याचबरोबर लाडकी बहीण योजना आणि संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत विधवा पेन्शनचे हप्ते सुद्धा वितरित करण्यात आलेले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हे दिवस म्हणजे अक्षरशः दिलासा देणारे ठरत आहेत। आता फक्त नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि पीएम किसानचा 21वा हप्त्याचं वाटप सुरू होतोय। आजपासूनच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही अतिशय मोठी खुशखबर ठरली। दोन्ही हप्त्यांची दीर्घ प्रतीक्षा अखेर संपली असं म्हणायला आपल्याला काहीच हरकत नाही। आजपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचे 7 हप्ते जमा झाले आणि या 7 हप्त्यांच्या माध्यमातून 14,000 रुपये आणि पीएम किसान योजनेचे 20 हप्ते जमा झाले आणि या 20 हप्त्यांच्या माध्यमातून 40,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत सरकले। म्हणजेच दोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळाला। ज्यांच्या खात्यात मागील हप्त्यांचे पैसे जमा झालेले नाहीत किंवा अर्धवट जमा झाले आहेत, त्यांच्यासाठीही आजपासून निधी वाटपाला सुरुवात झालेली आहे। तर ज्यांना पूर्वीचे पैसे मिळाले आहेत
त्यांच्याही खात्यात नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि पीएमचा 21वा हप्ता जमा होणार आहे. म्हणजे एकत्रितपणे 4,000 रुपयांचं वाटप आता सुरू झालेलं आहे. मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांच्या उपस्थितीत काल महत्त्वाची मंत्रिमंडळाची बैठक पार पडली, ज्यामध्ये या निधीच्या वाटपासंदर्भात अतिशय मोठा निर्णय घेण्यात आला. प्रमुख बँकांची निवड करून त्यांच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा करण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू करण्यात आली. मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की शेतकरी बऱ्याच दिवसांपासून वाट बघत होते, परंतु त्यांचं वाट बघणं आता संपलेलं आहे आणि आता निधी थेट त्यांच्या खात्यापर्यंत सरकणार आहे. आज काही जिल्ह्यांमध्ये आणि निवडक बँकांमध्ये निधी वाटपाला सुरुवात झाली आहे, तर उद्या आणि परवा उरलेल्या जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे, कारण पुढे आपण फक्त 1 मिनिटात संपूर्ण यादी आणि संपूर्ण माहिती पाहणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय महत्त्वाच्या सूचना सुद्धा दिलेल्या आहेत. पूर्वी पीक विमा योजनेत जसा घोटाळा झाला होता, तसे प्रकार नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेत होऊ नयेत म्हणून राज्य सरकारने नवीन नियम लागू केले आहेत. आता केवळ पात्र शेतकऱ्यांनाच दोन्ही हप्त्यांचे पैसे भेटणार आहेत. बाकी कोणीही विनाकारण बँकेच्या मेसेजची वाट पाहून फायदा घेऊ शकत नाही. या दोन्ही योजनांसाठी सरकारने काही नवे पात्रता निकष जाहीर केलेले आहेत. त्यापैकी जो पहिला निकष आहे, म्हणजे पहिली अट जी आहे, पहिला नियम आहे, तो म्हणजे शेतकरी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे. आता दुसरा नियम आहे, दुसरी अट आहे ती म्हणजे पात्र शेतकऱ्याने नमो शेतकरी योजनेच्या पोर्टलवर नोंदणी केलेली असली पाहिजे. आता तिसरी अट जी आहे ती आहे शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणीही सरकारी नोकरीत नसला पाहिजे. त्याबरोबरच शेतकऱ्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असणं बंधनकारक करण्यात आलं आहे. पांढरं कार्ड असलेल्यांना लाभ भेटणार नाही असं आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट शब्दात सांगितलं. त्याचबरोबर शेतकऱ्याजवळ जर 4 चाकी वाहन असेल, ट्रॅक्टर असतील, मोठमोठ्या गाड्या असतील आणि जमीन जर 5 एकरपेक्षा जास्त असेल तर त्याला या योजनांचा लाभ भेटणार नाही. लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो. आता हे जे सगळे नियम आहेत ते पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांनाच या दोन्ही योजनांचा लाभ भेटेल. आता सरकारने निधी जमा होणाऱ्या जिल्ह्यांची अधिकृत यादी सुद्धा जाहीर केली. ती यादी सुद्धा तुम्ही पाहून घ्या. या यादीमध्ये जो पहिला जिल्हा आहे तो आहे नांदेड जिल्हा, आपल्या विदर्भातला नांदेड जिल्हा, त्यानंतर लातूर, इकडे खानदेशमधला जळगाव जिल्हा, त्याच्यानंतर परत विदर्भातला बुलढाणा, चंद्रपूर, वाशिम, आपल्या विदर्भाच्या सीमेजवळ असणारा गडचिरोली, त्यानंतर इकडे पश्चिम महाराष्ट्रातला सोलापूर, कोल्हापूर, सांगली, शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखला जाणारा पुणे, द्राक्षाचा जिल्हा म्हणून ओळखला जाणारा नाशिक, त्यानंतर मुंबई जवळचा ठाणे, त्यानंतर पालघर, इकडे परत विदर्भातला अमरावती आणि आपल्या राज्याची उपराजधानी म्हणून नागपूर. आता या जिल्ह्यांचा समावेश या यादीमध्ये करण्यात आलेला आहे. या सर्व जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली. पीक विमा आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत सरकणार आहेत. याचा अर्थ असा, जर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी योग्यरित्या जोडलेलं असेल तर पैसे टप्प्याटप्प्याने तुमच्या खात्यापर्यंत येतील. सरकारने स्पष्ट केलं आहे की सर्वांना एकाच वेळी हप्त्याची रक्कम भेटणार नाही. त्यामुळे काहींना पैसे आधी भेटतील तर काहींना थोड्या उशिरा भेटतील. त्यामुळे थोडा विलंब लागू शकतो. म्हणून घाई न करता शांतपणे प्रतीक्षा करणं हे शेतकऱ्यांसाठी अत्यंत गरजेचं आहे. काही शेतकरी बांधव आता म्हणतील की आमच्या शेजाऱ्याला नमो योजनेचा हप्ता आला पण आम्हाला अजून मिळालेला नाही. तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही बिलकुल चिंता करायचं नाही. चिंता करण्याचं कोणतं कारणच नाही. निधी वितरणाच्या प्रक्रियेत थोडासा वेळ लागू शकतो. 2 शेतकऱ्यांमध्ये कधी कधी 8 तासांपासून 24 तासांपर्यंतचा फरक राहू शकतो. त्यामुळे तुम्ही थोडंसं संयम ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आता आपण पाहूया की कोणत्या बँकांमधून निधी जमा होत आहे. सगळ्यात आधी आपल्या देशाची सगळ्यात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाची निवड सरकारने केलेली आहे. त्यानंतर आहे प्रायव्हेट बँक HDFC बँक, कोटक महिंद्रा बँक, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असणाऱ्या जिल्हा सहकारी बँक, त्यासोबतच प्रत्येक जिल्ह्याच्या केंद्रस्थानी असणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँका आणि सगळ्यात साधी आणि सोपी बँक म्हणजे पोस्ट ऑफिस बँक. या सर्व बँकांच्या माध्यमातून सरकार थेट शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा करत आहे. सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की पात्र शेतकऱ्यांना पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ती पुढील काही दिवसात पूर्ण होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही संयम ठेवा आणि आपल्या खात्यात निधी जमा झाला आहे का हे नेहमी चेक करत राहा. आता तुम्हाला डबल मेसेज येणार आहे. एक मेसेज आहे पीएम किसान योजना आणि दुसरा मेसेज आहे नमो शेतकरी योजनेचा. अशा पद्धतीने 4,000 रुपये आजपासून वाटपाला सुरुवात झालेली आहे. पुढच्या 2 ते 3 दिवसात संपूर्ण निधी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यामुळे तुम्ही कोणतंही टेन्शन घेऊ नका. तर शेतकरी बांधवांनो,
ही होती PM किसान योजनेच्या 21व्या हप्त्याची आणि नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची अत्यंत महत्त्वाची माहिती. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या. तुमच्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि जवळच असलेल्या बेल आयकॉनला ऑलवर सेट करा, म्हणजे तुम्हाला अशा पद्धतीचे अपडेट नेहमी भेटत राहतील. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.